म्हटलं जेवण झाल्यावरती सर पडला टाकू नको ना. कोणतं होतं ते गार्डन? न्यूयॉर्क सिटी म्हणून ठाणे गार्डन काहीतरी. तो एक गार्डन मला पण आठवतो, पण तोच गार्डन आहे का ते माहित नाही. तोच गार्डन आहे. मी तुला घेऊन जाऊ का? ह्या संडेला जाऊया आपण. या संडेला नाही भाई, या संडेला सॅटर्डे कारण थोडं वेगळं प्लॅन आहे. ठीक आहे चालेल. मग तुझं कधी तुला वेळ भेटला तर नाही. अरे आपण जाणार होतो ना एकदा, तेव्हा तिकडे गेलो पाहिजे होतं. मनोज वेगळं ठरलेलं यार. भाई वेलकम बॅक काय नाही, फक्त डायरेक्ट स्टार्ट. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. असं काय नाही, डायरेक्ट स्टार्ट बोलणं. कॉलेजमधनं बाहेर साराचा डबा आणायला. त्याला डबा आणायला आम्ही 4 जण. वगैरे दीपक कधी केसुद्धा म्हटलं काय नाही. आमच्या मनोज मित्रांना आला तर त्यासाठी आम्ही व्हिडिओ काढतो. बारक्या पुरीच्या बड्डेला गेलो होते. तिचे मोठे मैत्री मला म्हणते मिशा भारी आहे. आणि बिर्याणी खाऊन नाही, बिर्याणी खाऊनच जाणार. आणि नंतर तू बोलतो की व्हिडिओ टाकू नको भाई, तूच बोलतो काय नाही. अरे हा रे काय बनवलं तो वॉचमॅन बसले, ते मला पाठवणार आहे की नाही मला माहिती. बोलायचा सराचा डबा आणायचा आहे. त्याला 4 जण झाले, 10 जण. तो खाली जायला लागला. आम्ही खाली चाललोय. मध्ये तिथं ते कॉर्नरला ते समोसावाला आता पहिल्यासारखं सवय मला खांदा दुखायला लागलाय. बसून खायचं. चला बाई, अनदर बँगलोर डे. काय ते चिलच आहे, त्यांना काय फरक नाही पडत. जावा काय करायचं करा. शेवटी बसून तो पण वैतागलाय काय ना. झाला बाई, येतोय पगार पास. झालं ना. किती महिने राहिले आपल्याला? जास्तीत जास्त करून 2.5 महिने. 2.5 कधी म्हणजे काय काय बरोबर बोलतात की मे मध्येच हे होणार आहे. नाही जून मध्ये लास्ट. जून. आणि पेपर कधी होतील आपले? जून मध्ये कारण की मार्च एप्रिल मागच्या पण असंच केलेलं. आणि मे ऑगस्ट मध्ये टाकलेलं पेपर. 3 महिने पकडले. मला कधी 5-6 महिने वाटतात. एप्रिल पेपर झाले पण 2-3 दिवस यायचा आणि त्यानंतर काय मेच्या एंडिंग पर्यंत प्रॅक्टिकल सुरू होतील. झाले लवकर झाले पाहिजे मला वाटतं. पर्सनली लवकर होईल तर बरंच होईल ना. आपण पण वाटतं लवकर एक्झाम देऊन लगेच इंटर्नशिपला. मग कसं मग नीलमच्या पप्पाला पण तरी बोल इंटर्नशिपला. भाई तू धंद्याला बोलतो. माझ्याकडे तिचा पप्पा बोलून मला माझ्याकडे काय हां तू पहिला बोलूच होतं. माझ्याकडे रिक्षा आहे, घर आहे, 2 घर आहेत, 3 पोरी आहेत. तुझ्याकडे काय ITI दीपक भाई तू बोल. जायचं होतं इझी झाला सगळं. ओय भाई थांब ते थांब बोलतात. दीपक तर बिझीच आहे. तू बोल, तुझा काय व्यक्तिमत्व आहे? काय म्हणायचं जे चालली गर्मीने हालत खराब. अरे भाई काही खतरनाक गर्मी चालू आहे. काय जरा उशिरा चल रे. पोलिसांची गाडी आहे, जाऊ दे. आता आम्हाला धरतील व्हायला एवढे पूर्ण व्हिडिओ बनवतो कटबीट करून नंतर येतात ना. ते सोड, गरमी बाई एवढे खतरनाक होते ना. एवढे खतरनाक गरमी आहे. व्हिडिओ चालू आहे ना. इथं काय झालं माहिती आहे का, मी व्हिडिओ चालू ठेवलीच नव्हती आणि काढत होतो. नंतरला बघितलं व्हिडिओ. त्यांना सांगतो मेसेज करून की खाली चालतं. एवढी खतरनाक गरमी चालू आहे ना, काय बोलायचं. पाणी पिया भावांनो, पाणी पिया, नाही तर हालत खराब आहे यावेळेला भाई जाम गरमी होती मला. तापमान लय जोरात. मार्चमध्ये जास्त गरमी होती मला. एप्रिल मे तर बघायलाच नको भाई. आपण कुठे चाललो पण? केळकर कॉलेज का पण ते सरचा डबा आणायला आम्ही चाललोय. लिटर हात माझ्या बड्डे पार्टी देणार आहे का? नाही पार्टी तर मी तुझ्याकडून घेणार आहे. अरे मला गिफ्ट मी देणार आहे. काय बोलू भाई, बड्डे काय नसतं. अभि बड्डे नाही 6,000 काय तुझ्या तर बड्डे आहे. तुझं सर्व आहे लाईफ. जन्मदिन म्हणजे काय? तो जन्मलेला दिवस. हा ना. बड्डे काही 1 वर्ष कमी होता आयुष्यातला भाई, तो साजरा करायचा.
बघू केला तर करेन. क्लास सुटत क्लास झालं. क्लास पेपर सुटत भाई आपला दीपक भाईला असायचा ब्लॉगमध्ये. दीपक येतात ना आता भाई इकडे खूप आहे मुलांना एवढं माहीतच नाही. खरंच नाही माहीत आहे. स्विमिंग पूल होतं रे इथं. बघ ना बघ आपण इकडेच आहे मुलांमध्येच आहे. नंतर बघतोय भाई मुलं सोडल्यानंतर काय दाखवायचं भाई दिसेल का त्यांना. कुछ दिख रहा है तो देखो वरना रहने दो. बिल्डिंग बनतायत चांगला इन्व्हेस्ट करायला चांगली जागा वाटते आता मला. इन्व्हेस्ट करायला चांगली जागा आहे कारण की इथं मोठं कॉलेज सुद्धा आहे, हॉस्पिटल आहे आणि प्लस स्टेशन साईडला जागा आहे. ते सावली जाऊ. सावलीतून जा. एवढं गरमीतून तडपण फिरतो आम्ही इकडे तिकडे. हो जवळ काय त्याला काय करायचं म्हणलं एकटा कसा काय उपाय दोघं जण. तुला वाटतं काय मला वाटलं एक साधन फिरतोय. एक ने दो व्हिडिओ बंद करतो नाही तर आता काय समजायचं नाही काय बोलू. आमच्या सरांनी आम्हाला शाहू महाराज सरांनी आम्हाला डबा आणायला पाठवलंय पण आम्ही डब्याच्या नावाने होता फिरतोय इकडून तिकडून. कॉलेजच्या इथं फिरायला काय माहित नाही का पण आम्ही फिरतो असेल बागासारखे. इथं बसून तरी काय करणार. त्याच्यातही बरं आहे. तुम्ही आमच्या जागी असता ना भाई तर तुम्हाला समजलं असतं की आमच्या आईचं कसं थंडी झालंय. ब्लॉग मध्ये म्हणू नका भाई मारतेल पोर. बरोबर सरांनी बघितला सर मला सर कपडे मानायचा आमची इज्जत घालवते. सुविधा ज्वेल हा ठीक आहे माझी इज्जत नाही क्लासमध्ये नाही बाहेर पण माझी इज्जत घालवत आहे म्हणजे हे काय. भाई खरं सांगतो सरांनी चुकून जर बघितलं ना एक्झाम झाल्यानंतर मी दाखवलं सर हे बघा, संदीपचे ब्लॉग्स सबस्क्राईब. कारण एक व्हिडिओ पूर्ण छान बघत आम्ही निघून गेलो तुम्ही तो ब्लॉग बघा. हा ना त्याच्या आधी बघ त्यासाठी वेगळा कटिंग त्याच्या नावाचे जेवढे आम्ही काय काय बोललो तेवढे कट करून व्हिडिओचा एक व्हिडिओ बनवला आणि त्यालाच पाठवतो. तर तुमच्या Personal स्पेशल video. व्हिडिओ काढले प्लीज जरा एकदा बघा. दाखव फिल्टर कॉलेज इकडे आहे तो विनायक गणेश वजे कॉलेज. विजय ना तरी अय्यो कॉलेज माहिती मला थोडं पण पूर्ण गोल फिरून आलं पाहिजे असं वाटतं. गोल फिरून आलो बरं. चांगलं कॉलेज आहे ॲडमिशन घ्यायचं घ्या आम्हाला जेव्हा हवं तुम्ही बंक बिंक करू शकता. ITI सारखे तर नाही हा ना. आता तुम्ही बोलते आम्ही ITI का घेतला कारण आम्हाला माहित नव्हतं ना ITI बंक नाही करता येत. टाइमपास करायला भेटतो एवढं तर आहे. हां थोडा कॉल हे वाढला चुकीचा कॉल आला. गल्लत हो गया. हॅलो कोण असेल भाई दीपक भाई प्रेमरोगी झालाय. नंतर दीपक भाई आता बोल विश्वजित आणि पुन्हा मोठं नाटं नाव घेतलं भाई तुझं. अरे धन्यवाद. हिरो नाव घेतल्याबद्दल साठ टू यू. सागरदीप भाई संदीप तर ऐकलेलं सागरदीप काय असतं सरांचा कॉल होता. काय बोलला बोलते नळी घेऊन आलोय 4 चपातीच्या जागी 6 चपात्या घेऊन आज. भाई बेकार आहे नुसता पैसा नळ्या नळ कुठ्या काय असं आहे हे वाडी. हो भाई दिख रहा है क्या सबको भाई हर किसी को नहीं आता. दीपक तुझा फोटो दाखव ना. खरं का दीपक फोटो दाखव. कोलगेट स्माइल हे धुवून एक होत काय ते जुनं झालं दाखवा. केस बिस कापायचे गरमी चालू आहेत आणि आम्ही येण्यासारखे चल विश्वजित ज्यूस पिला मोसंबी का ज्यूस पिलो मोसंबी का लिंबू ज्यूस पिलवलं तरी पण खुश होईल भाई. इकडे आवाज येतो लिंबू ज्यूस पिलो ना. पैसे आहेत का पैसे आहेत ना आयटमला फिरून आम्हाला पण पिलो. तुम्हाला काय किलो बोला. लिंबू ज्यूस होतं ना. लेमन ज्यूस हां तेच काहीतरी पिलवायचं ना पियायचं बोल ना. बोल ना दाखवू का चॅट दाखवू का बोल. काय तुझ्या फोटो का व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट काढून घे की. होय तसं नाही घ्या भाई ते खरं का बिल्डिंग म्हणतो भाई. मुलुंडला डिमांड खूप जास्त आहे. मुलुंडला द्यायला लागेल वाटतं मला आता.
पहिला ना व्हिडिओ काढा वेगळा काढायचा, आता तर सवय झाले. आता सवय झाली ते काय वाटत नाही. आता निर्लज झाले. तरुण आता व्हिडिओ नाही काढले की जीवन बेकार वाटतं. तरी पण मध्ये मध्ये नाही काढतो. गार्डन आहे का तो? इथं असं फिरून आलं ना की BPM कॉलेज. नाही मला पुण्याबद्दल जास्त काय माहित नाही. आता बस 1-1.5 वर्ष कॉलेजला येतो इकडे. अरे कुठे काय माहित आहे एवढं फिरलोच नाही. हॅलो हॅलो भाई बस कर रही फक्त आपण ब्लॉग काढतो फक्त काय म्हटलं आम्ही चाललोय. मी बोलतो मनोज हा व्हिडिओ पूर्ण बघेल बाकी पण नाही. मी पण बघतो व्हिडिओ. तुम्ही पण बघा. त्यादिवशी तुम्ही डायरेक्ट बोललो काय माहिती आहे का, व्हिडिओ पूर्ण व्हायचं बघा नाही तर गे. काय बोलू भाई MS ऑफिस. इथं काय झालं का म्हणलं इथं कुठं घुसत चालली. माझं सेंटर होतं 12वीचं. तुझं हे तिथं सेंटर होतं. ज्या माझ्या कॉलेजचे टीचर्स वगैरे होते ना तेच मला तिथं सेंटरला होते हा ना ते एक्झामच्या ह्याच्यासाठी. सुपरविजन. बरोबर आहे. हां माझ्या एवढं फालतू नशीब होतं ना, ज्या कॉलेजमध्ये ज्या वर्गात जायचो ना त्याच वर्गात फालतू टीचर यायचा भाई. आणि मी दुसऱ्या वर्गात ज्या वर्गात पहिला असायचो ना त्याच वर्गात चांगलं सर यायचा. याला भेंडी काय नशीब आहे. की बेकार नाही. हां ना तुमच्यासोबत असं झालं असेल तर कमेंटमध्ये कळवा. हां ना भाई सांगा भाई. तुमची 12वी झाली असेल ना भाई, पेपर कसं गेला सांगा आम्हाला पण. सर्व लोकांना विचारलं, सर्व लोक बोलले की एवढे खास नाही गेले. मी ऐकून मला हार्ट अटॅक लागला. तर काय माहिती काय शिकून काय होणार नाही. आपल्यावर टॅलेंट पाहिजे बरं बरं भाई. विदाउट टॅलेंट तुमची काही चालते. टॅलेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. टॅलेंट टॅलेंटमध्ये बोलत होता तू काहीतरी. हा टॅलेंटमध्ये काय बोलतो, टॅलेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे भाई, माझं तेच वाटतं. आता मी पण काय करत होतो, 12वी घेतली, कॉमर्स घेतलं. कॉमर्समध्ये काय घंटा मला करायला भेटला. टॅलेंट होतं इलेक्ट्रिसिटीमध्ये, फूड वगैरे बनवण्यामध्ये. म्हणून त्या काय घ्यायचं सोडून कुठे वेगळीकडेच वळलो होतो. म्हणून 2 वर्ष वाया गेली माझे पण. दीपक तुझे कसे? दीपक 2 वर्ष वाचले. मला काय टेन्शन, मी 10वी नंतर करतो ना. आम्ही 12वी नंतर कसं भले तुम्ही जे पण आवडीने कराल, भले त्यात पैसा थोडे भेटेल पण तुम्ही खुश राहाल. आवडीने करा जे काय करायचं असेल काम. ते काम काय करायचं शिकणं मनाने करा. वगैरे. हा. असं जबरदस्ती नका करा आमच्यासारखं. हा भाई आता भंगारवाला बनणार आहे. ते काय पण असो, आवड आहे. आवड असते. प्रत्येकाची एक आवड आवड असते. प्रत्येकाची काहीही आवड असू शकते. हा ना. आता आम्ही घरचे म्हणतील असं बाहेर जोडत असणार. कुठली बाहेर सांग मला, ते सांग आता. अंडरग्राऊंड केबल वायरिंग. हो आहे ना, पागा तुम्ही दोन होता खाली. फॅशन मॅट्रेसेस. तुला माहिती आहे का एक गोष्ट नोटीस केली असेल भाई, आपण आहे ना कुठे पण जातो ना तेव्हा कुठली पण गोष्ट वाचत असतो. काय माहित नाही का, मी तर भाई तेच करत असतो आता. माझ्या जास्त झालंय. असं बोलत चालत असताना किंवा आपण एखाद्यांना सांगताना आपण असं बोलत राहतो ना की हे इकडं आलो ए, व्हिडिओमध्ये जरा गरम लागते, ऊन हा लागते. भाई माझा फोन पण हिट झालाय खतरनाकवाला. तर पण व्हिडिओ झालोय भाई. काय नाही, जरा मित्राचा ब्रेकअप झाले ना आपल्या. हो, दुसरी पटवला पण. केलाय, दुसरी पण पटवला. पोरगी सोडून गेल्यावर दुःख होतच ब्रो. सवय नाही लावून घ्यायची कधी कोणाची. हो, हे आहे. कळतंय Golden भाई, words. आता मला Golden पहिल्यांदाच झाले असं. पहिलं दीपकला सांग ना भाई. तिथं काय आहे ना, आपण आता अशा जगात आहे ना जिथं चांगलं करायला गेलं ना तिथं चांगलं काय होत नाही. थोडंसं वाईट वागावंच लागतं तेव्हा जाऊन काहीतरी चांगलं होतं. भाई बघा, ऐकून घ्या भाई. गोल्डन वर्ड्स आहे भाई, ऐकून घ्या भाई. फायदा तर तुम्हाला होणार आहे. आम्ही आईसाठी चुकलो ऐकताय करून असं नाही वाटत. होतं थोडंसं पण वाईट नाही वाटत आम्हाला गोष्टी. आता झाला आता 2-3 महिन्याचा प्रवास आहे. मग नंतरला ही लोक पण ना भेटणार, तो झेंडू पण नाही भेटणार. तो गायबच झाला. तो तर आता पण आमच्यात नाही आहे. आणि काय नाही, आता आलो आहे आम्ही. आपलं बोल केलं आता घेऊ मग जाऊ. मग आता जेवण आलो आहे म्हणून आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. काळा पडेल यार, मी गोरा आहे ना. हो 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 हो. जरा तर डे रे ज्यूस पिलो. पिला होता ना भाऊ.
तर यार ज्यूस पिला मोसंबी का ज्यूस पिला तो मोसंबी का मूड ऑफ आहे मेरा जुने डायलॉग बोलायला लागले ताई इकडे आहे का इकडे काय आईस्क्रीम खाऊया काय खायचं चला. डेअरी पेमेंट करणार आहे काय ए तू काय खाणार रे ए दीपक तू काय खाणार काय त्याच्या गर्लफ्रेंडला विचारायचं होतं. अरे रे तुला देते तू देऊ शकतो पैसे काय प्रॉब्लेम नाही हा, चल, contact काढू. सांग बोल तुम्ही काय खाणार काय आहे? आम्ही काय पण खाऊ शकतो आणि वरती 10 रुपये मला रिक्षाला लागतो तो. अरे घाबरू नको ए देऊन टाक रे दीपयाला चला की खायचं तर चला. काय घ्यायचं ते 10 रुपयाला जिरा थोडा घे कुठे घेतो 10 रुपये मी थोडा देतो. रडा रडू नको चल त्यापाशी मिळेल ना कोणाकडे ते त्याच्यापाशी. चल ना भाई ते खाऊया आणि जाऊया मला कुरकुरे अरे भाई पैसे स्वतः काढा लागतील आता असं मी नाही Cancel. खात. कुरकुरे कॅन्सल कुरकुरे चांगले नसतात आपल्या शरीरासाठी प्लास्टिक असतं यामध्ये म्हणून काय आपण आलोय डब्बा घ्यायला आता खाऊ आणि जाऊ. सर्वांचा डबा खाऊ झाला ना ब्लॉग झाला 15 मिनिटाचा तरी झाला असेल ते तर 4 मिनिटाचा त्याच्या आधी पण क्लिप बनेल 15 मिनिटाचा बनेल आज के लिए इतना ही आपकी तरह हम भी मायूस है उम्मीद पे दुनिया का है अजून एंड नाही करायचं फोन तापलं पाहिजे फोन तापलाय बघतो रे फोन इज सो हॉट खरं का तापलंय आईस तुम्ही बघू शकता मी कसा दिसतोय चांगला दिसतोय ना दोन. मला लाईक नका करू चुकून माझ्या बंधूने बघितलं तर सॉरी गाईस मी सिंगल नाही आहे हा सिंगल आहे मी ह्याच्यासोबत कॉन्टॅक्ट कर अरे पण असा फोन धरायचा होता काय घ्यायचे असं ना. चल पहिलं खाऊया की नंतर घेऊया सर नंतरला घेऊ पाहिजे तर घे ना कसला काय मला पाहिजे असं तर मी कधी घेऊन पळालो पण असं पण नाही साफची दुनिया नको आहे ना मला चल चपाती घेऊ भाईकडे कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला पाहिजे चाय चपाती चपाती भाजी चल बसू आता सावलीत दाखवा ना तर आता आम्ही 10 रुपयाचा घेऊन खुश झालो ही पार्टी आहे हां तर आम 4 जण गेलाच कशा नव्हता अबे आमचा आहे ना तुझ्यावर सर ते दुकानवाला बाहेर गेला तो. माझंच काय नाही कारण की सरांनी फक्त मला पाठवलं होतं बाकीचे हे तीन लोक होतो सर मला अभय बोललेला दीपक माहिती तर रोजच जातो ह्या बसोबत तुम्हाला माहिती आहे रोज जातो म्हणून मी आज गेलेलो डेली जातो म्हणून मी आज खायला गेलो गेलतो सर मी. खाऊन उठते का लवकर घरी जायचंय चपात्यांमध्ये काहीतरी टाकून दे अभय सगळ्यांनी लवकर गेला आणि पडलं जेवण झाल्यावरती सर पडला मध्ये टाकू नको तर लवकर गाडी जायचं असल्याचं तर बोलतील माझा गेम पण करायचा आहे आता ही गोष्ट पहिली टाकणार नाही टाकाय बोलतात तर ती गोष्ट पहिली टाकतोय गोचो सातारो सुकवना आठवलं म्हणजे काय माहित नाही का ब्लॉग खूप मोठा होईल कट करू ना भाई बस ना एवढं आज के लिए इतनी बघते काफी आहे तर आज के लिए इतना काफी आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नाच सपोर्ट करा आयटीवाला बॉईजला सपोर्ट करा आम्हाला कोण सपोर्ट करा तुम्ही करा घरचं नाही करा तुम्ही करा नाचणाऱ्या पोरींना बरोबर लाईक करतात हरामी लोक